नमस्कार, वर्षाच किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण केळाचे काप कसे करायचे ह्याची रेसिपी बघणार आहोत। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर आपल्या ही रेसिपी आपल्याला पटकन होते। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्याच्या आधी मी इथे घेतलंय फ्रेश असं केळं धुवून घेतलेलं आहे। आपल्याला ते कट करून घ्यायचंय। कट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे। ही रेसिपी आपण तुम्ही कधी टिफिनला वगैरे लहान मुलांना पण देऊ शकता, एकदम पटकन होते। आता आपण याची साल काढून घेतली आहे। आता आपल्याला उभी अशी कट मारून घ्यायची। आपण पूर्ण साल काढून घेतलेली आहे। आता याला उभी अशी बारीक अशी कट करून घ्यायची। बघू शकता या साईडच्या याने आपल्याला कट करून अशी घ्यायचे आहेत। या साईडच्या वापरले आपल्याला सगळे केळी कट करून घ्यायचे। त्यात आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचे जेणेकरून ते काळे पडणार नाही। त्यात स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। मी धुवून घेतलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। हळद टाकून घेऊया। थोडासा घरगुती लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त। आणि याच्यामध्ये मी आता टाकणार आहे जो कोकम असतो, ते कोकम भिजवून त्याला ह्याच्यामध्ये कोकमाचं पाणी टाकायचं। नाही तर आंघोळ असेल तरी टाकलं तरी चालेल। आणि याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला सुद्धा वापरलेला आहे। आता आपल्याला हे सर्व मिश्रण केळाच्या कापाला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय। व्यवस्थित चारी बाजूने लावून घ्यायचंय। लावून झाल्यानंतर आपल्याला ही 5 ते 10 मिनिटं आपल्याला त्याला व्यवस्थित असं मुरून ठेवायचं आहे। चला तर आता आपण त्याला स्टफिंग साठी बघूया। तर मी रवा घेतलाय अर्धी वाटी आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे जेणेकरून त्याला कुरकुरीतपणा येईल। आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट। आपल्याला हे सुद्धा मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। चला तर इथे मी तवा ठेवलेला आहे गरम करायला। त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तेल आपलं गरम झालेलं आहे। तोपर्यंत आपण केळाचे काप आता या रव्याच्या बॅटरमध्ये बुडवून व्यवस्थित चारी बाजूने व्यवस्थित लावून त्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। तेल आपलं गरम होते तोपर्यंत आपण रवा लावून घेऊया।
तर आपल्याला हे चांगले शिजू द्यायचे आहेत. तर शिजून झाल्या, एक साईड शिजून झाल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या साईडले पण व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत. बघू शकता कसे झालेले आहेत मस्त. अशा प्रकारे आपले काप असे तयार झालेले आहेत. ते शिजले का बघण्यासाठी थोडंसं सुरीच्या साहाय्याने असं आपण हे करून घ्यायचं. तर आपले काप असे मस्त असे शिजलेले आहेत. आता आपल्याला व्यवस्थित असे परतून घेऊया. दुसऱ्या साईडला पण थोडेसे कुरकुरीत होतील गरम तव्यावरती. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि मला कशी झाली ते पण कमेंटमध्ये सांगा. चला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.